परीस हा असायला दगड जरी असला, तरी त्याचा स्पर्श ज्याला होतो, त्याचे तो सोने करून सोडतो. आणि संतांची संगत, संतांचा स्पर्श ज्यांना होतो, ते प्रत्यक्ष देवपदाला प्राप्त होतात. हा अनुभव ज्यांनी घेतला, अशा संत परिसा भागवत यांच्याबद्दल आपण आज ऐकणार आहोत आणि त्यांचं चरित्र आपल्याला सांगणार आहेत, आपल्या ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या पुण्यातल्या कार्यकर्ता सौ मंजिरी फडके. ओम श्री सद्गुरवे नमः. आज आपण ऐकणार आहोत संत परिसा भागवत यांच्याविषयी. महाराष्ट्राची वारकरी भूमी ही चमत्कारांना शरण जाणारी नाही, तर चमत्कारांच्या पलीकडे जाऊन ईश्वरी नामाची महती सांगणारी भूमी आहे. 14व्या शतकात संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन कालखंडात पंढरपूर क्षेत्रात एक अत्यंत विद्वान, वैदिक कर्मात निपुण असे ब्राह्मण राहत होते. त्यांचे नाव होते परिसा भागवत. परिसा भागवत रोज विठ्ठल मंदिरात जाऊन पुराणे सांगत असत. त्यांची वाणी अत्यंत रसाळ होती. ते वेदपाठी ब्राह्मण आणि उत्तम वक्ते होते. समाजात त्यांना मोठा मान होता. त्यांची पत्नी कमळजा ही अत्यंत पतिव्रता आणि सात्विक स्त्री होती. परिसा भागवत यांच्याकडे सर्व प्रकारची सांसारिक सुखे होती. आपण उच्चवर्णीय असल्याचा, श्रीमंत असल्याचा आणि आपल्याकडे असणाऱ्या अद्वितीय शक्तीचा त्यांना सुप्त अहंकारही होता. परिसा भागवत रखुमाईचे अनन्य भक्त होते. कठोर साधनेने आणि मंत्रशक्तीने त्यांनी परीस प्राप्त केला होता. म्हणूनच तर त्यांचे नाव परिसा भागवत असे रूढ झाले. एकीकडे परिसा भागवत अतिशय श्रीमंतीत होते, तर दुसरीकडे संत नामदेव महाराज अत्यंत साधेपणाने अहोरात्र विठ्ठल नामात दंग होते. नामदेवांना पैशाचा, सोन्याचा अजिबात लोभ नव्हता. त्यांच्यासाठी साक्षात विठ्ठल हाच त्यांचा परीस होता. परिसा भागवत यांच्या मनात संत नामदेवांच्या लोकप्रियतेबद्दल थोडी असूयाच होती. त्यांना वाटायचे की मी एवढा मोठा विद्वान, माझ्याकडे लोखंडाचे सोने करणारा परीस आहे. तरीही लोक या शिंप्याच्या मागे का जातात? त्याच्या भक्तीमध्ये असे काय आहे, जे माझ्या सिद्धीमध्ये नाही? एकदा परिसा भागवत यांची पत्नी कमळजा आणि संत नामदेव महाराजांची पत्नी राजाई या दोघी चंद्रभागेच्या घाटावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. बोलता बोलता कमळजाने मोठ्या अभिमानाने राजाईला सांगितले, तुम्हाला सांगते, माझ्या पतीकडे असा एक परीस आहे, ज्याचा स्पर्श कोणत्याही लोखंडाला झाला की त्याचे सोने होते. त्यामुळे आमच्याकडे कधीही पैशांची कमतरता नसते. हे ऐकून राजाईच्या मनात आपल्या गरिबीची जाणीव जागी झाली. तिने कमळजाकडे गयावया केली. बाई ग, तुझा तो परीस मला फक्त 1 दिवसासाठी दे ना. माझ्या घरी गरिबी आहे. मुले उपाशी राहतात. मी आमच्या घरातील लोखंडी तव्याचे सोने करून घेईन आणि तुझा परीस उद्या तुला सकाळी परत आणून देईन. कमळजा ही सात्विक स्त्री होती. तिने आपल्या पतीला न सांगता तो परीस गुपचूप राजाईच्या हातात दिला. राजाई अत्यंत आनंदाने तो परीस घरी घेऊन आली. तिने घरातील जुना लोखंडी तवा आणि पळी शोधून काढली. तिने जसा तो परीस त्या लोखंडाला लावला, तसा चमत्कार झाला. तो काळाकुट्ट लोखंडी तवा चक्क चमकणाऱ्या शुद्ध सोन्याचा झाला. राजाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला वाटले, आता आपल्या घरातील गरिबी कायमची संपली. जेव्हा संत नामदेव महाराज घरी आले, तेव्हा त्यांनी सोन्याचा तवा चमकताना पाहिला. त्यांनी राजाईला विचारले, राजाई, हे काय आहे ग? आपल्या घरात हे सोन्याचे भांडे कुठून आले? राजाईने अत्यंत आनंदाने कमळजा आणि परिसा भागवतांची गोष्ट सांगितली. नामदेवांच्या डोळ्यातून पाणी आले. ते म्हणाले, राजाई, तू हे काय केलेस? ज्या सोन्यामुळे माणसाला अहंकार येतो, जे सोने माणसाला देवापासून दूर नेते, ते माती समान सोने तू आपल्या घरात का आणलेस? ज्याच्या घरी साक्षात पंढरीचा राणा विठ्ठल पाणी भरतो, त्याला या सोन्याची काय गरज? संत नामदेवांनी तो परीस व ते सोन्याचे भांडे हातात घेतले, घराबाहेर पडले आणि थेट चंद्रभागेच्या पात्रात गेले.
त्यांनी कसलाही विचार न करता तो अमूल्य परीस आणि ते भांडे चंद्रभागेच्या खोल पाण्यात फेकून दिले. तिकडे संध्याकाळी परिसा भागवत जेव्हा घरी आले, तेव्हा कमळजाने घाबरत घाबरत सांगितले की तिने तो परीस नामदेवांच्या पत्नीला दिलाय. परिसा भागवत संतापले. ते तात्काळ रागारागाने नामदेवांच्या झोपडीकडे धावले. त्यांनी पाहिले की नामदेव शांतपणे विठ्ठल नामात लीन आहेत. परिसा भागवत ओरडले, नामदेवा, माझ्या पूर्वजांची संपत्ती असलेला आणि माझी दिव्य सिद्धी असणारा तो परीस तुझ्या पत्नीने मागून आणलाय. तू तो कोठे ठेवलायस? माझा परीस मला तात्काळ परत कर, नाही तर मोठा अनर्थ होईल. नामदेव महाराज अत्यंत शांतपणे हसले आणि म्हणाले, भागवतजी, शांत व्हा. तो केवळ एक दगड होता. मी तो चंद्रभागेच्या पाण्यात टाकून दिलाय. तुम्हाला हवा असेल तर आपण जाऊन शोधूया. हे ऐकून परिसा भागवत रागारागाने नामदेवांना सोबत घेऊन चंद्रभागेच्या पात्रात गेले. पाणी गुडघाभर होते. भागवत म्हणाले, या एवढ्या मोठ्या नदीत आणि या वाळूत मी माझा तो छोटासा परीस कसा शोधणार? नामदेवा, तू माझा घात केलास, घात. नामदेव महाराजांनी विठ्ठलाचे स्मरण केले आणि चंद्रभागेच्या पात्रातील मूठभर वाळू आणि गोटे हातात घेतले आणि परिसा भागवतांना सांगितले, भागवतजी, तुमचा परीस कोणता आहे यातला तो ओळखून घ्यावा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नामदेवांच्या हातात असणारा प्रत्येक दगड हुबेहूब परिसासारखा होता. भागवतांना विश्वास बसेना. त्यांनी आपल्यासोबत आणलेले लोखंडी भांड त्या प्रत्येक दगडाला लावून पाहिले. नामदेवांनी हातात घेतलेला प्रत्येक दगड लोखंडाचे सोने करत होता. संपूर्ण वाळवंट परिसाने भरून गेला होता. हा प्रसंग पाहून परिसा भागवतांचा अहंकार गळून पडला. परिसा भागवतांना समजले की माझ्याकडे जो परीस आहे तो फक्त लाकूड किंवा लोखंडाचे सोने करू शकतो. परंतु नामदेव महाराजांकडे जो विठ्ठल नामाचा परीस आहे, तो माणसाच्या संपूर्ण जीवनाचे सोने करतो. माणसाला थेट देवच बनवतो. ते तात्काळ संत नामदेव महाराजांच्या पाया पडले. त्यांच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी नामदेवांना विनंती केली, नामदेवा, मला तो दगडाचा परीस नको. मला तुझ्याकडचा तो विठ्ठल नामाचा परीस दे, ज्याने तुझ्या हातातील मातीचे गोटही परीस बनलेत. संत नामदेव महाराजांनी अत्यंत प्रेमाने परिसा भागवतांना उठवले. त्यांना मिठी मारली आणि विठ्ठल नामाची दीक्षा दिली. या प्रसंगानंतर परिसा भागवत हे कर्मठ ब्राह्मण न राहता वारकरी संप्रदायाचे एक परमविरक्त संत बनले. त्यांनी आपली सर्व संपत्ती, सोने सोडून दिले आणि अहोरात्र विठ्ठल भजनात दंग झाले. संत परिसा भागवत हे केवळ भक्त झाले नाहीत, तर त्यांनी वारकरी संप्रदायाला अत्यंत सुंदर आणि विचारप्रवर्तक अभंगांचे योगदान दिले. त्यांच्या अभंगांमध्ये प्रामुख्याने आत्मपरीक्षण, नामाचे महत्त्व आणि चमत्कारांपेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ आहे याचे वर्णन केले आहे. त्यांच्या एका अभंगात संतांच्या स्वरूपाचे वर्णन करताना ते लिहितात, "परीसाचे अंगी नाही सोनेपण, परी तो सुवर्ण पाडू जाणे. तैसे संतांपाशी नाही देवपण, परी ते देवपण देऊ जाणती." अर्थात परिसाच्या स्वतःच्या शरीरात सोने नसते, पण तो दुसऱ्या लोखंडाला सोने बनवण्याची ताकद ठेवतो. त्याप्रमाणे संतांकडे बाह्य जगाला दाखवण्यासाठी कोणतेही देवपण नाही, अर्थात चमत्कार नसतात. परंतु ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सामान्य माणसाला भक्तीच्या बळावर थेट देवपण बहाल करू शकतात. संत परिसा भागवत यांनी आपले उर्वरित आयुष्य पंढरपूर क्षेत्रात संत नामदेवांच्या सहवासात, कीर्तनात आणि पांडुरंगांच्या सेवेत व्यतीत केले. शेवटी त्यांनी पंढरपूर येथेच चंद्रभागेच्या वाळवंटात साक्षात समाधी घेतली. आजही आषाढी कार्तिकी वारीला लाखो वारकरी संत परिसा भागवतांच्या समाधीचे दर्शन घेऊन धन्य होतात.